राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। राज्यामधील शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत सर्वात महत्त्वाची खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, बघा, अगदी काही दिवसांपूर्वीच तुमच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला। आता त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, अगदी काही दिवसापूर्वी तुमच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा करण्यामध्ये आला आहे। आता स्वतः राज्य सरकारच्या वतीने सांगण्यामध्ये आलं आहे, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसानचे 2000 रुपये जमा झाले, अगदी त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमासुद्धा जमा करण्यामध्ये येत आहे। मुख्यमंत्री साहेबांनी नुकतीच घोषणा केली आहे की पीक विम्याचे पैसे आता थेट शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात होत आहे। हो शेतकरी बांधवांनो, बघा, आज जवळपास 8500 कोटी रुपये रिलीज झाले असून त्यातील 6000 कोटी रुपये प्रत्यक्ष खात्यामध्ये पोहोचले देखील आहे। बघा, राहिलेले पैसे पुढच्या 2 दिवसाच्या आतमध्ये मिळणार। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आजपासून वितरण सुरू झालंय आणि सरकारच्या माध्यमातून आज 14 जिल्ह्यांचा नंबर लागला आहे। हो शेतकरी बांधवांनो, आता या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर तुम्हाला आता रक्कम मिळणार। आणि जर या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं नाही तर तुम्ही तरी पण चिंता करायची नाही, कारण की शेतकरी बांधवांनो, टप्प्याटप्प्याने राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पण वितरण करण्यामध्ये येणार आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता सांगितलं आहे, पीक विम्याला आता मंजुरी भेटली आहे आणि पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, 2020 ते 2024 पर्यंतचा प्रलंबित पीक विम्याचा निधी अखेर सरकारने वितरित करायला आजपासून सुरुवात केली आहे। गेल्या 4 वर्षापासून शेतकरी या हक्कांच्या पैशांची वाट बघत होते। आज सरकारने हा प्रलंबित विमा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 27,000 रुपये आता मिळणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, आता इकडं लक्ष देऊन बघा, सरकारने सांगितलं आहे दुपारी 12 वाजल्यापासून वितरणला सुरुवात झाली आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण चालणार आहे। आता बघा, भरपूर असे शेतकरी असतील की ज्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले आणि भरपूर असे देखील शेतकरी असतील की ज्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत रक्कम आली नाही। तर शेतकरी बांधवांनो, चिंता अजिबात करायची नाही। रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हेक्टरी 27,000 रुपये पीक विमा कधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला। आता शेतकरी बांधवांनो, बघा, जर तुमचे खाते HDFC बँक, त्यानंतर सेंट्रल बँकमध्ये असेल किंवा युनियन बँकमध्ये असेल किंवा IDBI बँकेमध्ये असेल किंवा जिल्हा सहकारी बँकांमध्ये असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर मोबाईलवर आता तुम्ही लक्ष ठेवायचं आहे। सरकारने सर्वात प्रथम या बँकामध्ये रक्कम पाठवायला सुरुवात केली आहे। तुमचं खातं यापैकी कुठल्याही बँकेमध्ये असेल तर मोबाईलवर तुम्हाला या 14 जिल्ह्यामध्ये आता मेसेज व्हायला सुरुवात होणार आहे। काही शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये मेसेज देखील आला की त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला। तर मग आता शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन बघा, तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज आला का? जर तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज आला नसेल तर थोडीशी वाट बघा, कारण की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हा पीक विमा या 14 जिल्ह्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। स्वतः राज्य सरकारच्या वतीने आज मोठी घोषणा झाल्याची पाहायला मिळत आहे। तर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे बघा, सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे
आणि या 14 जिल्ह्यामध्ये आजपासून निधी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. यामध्ये पिकानुसार विम्याची रक्कम वेगळी असणार आहे, लक्षामध्ये ठेवा. आता तुम्ही असं म्हणणार सर्वांना सारखाच पीक विमा मिळणार, तर नाही शेतकरी बांधवांनो. जर तुमचं भात पीक असेल तर भात पिकासाठी 45,000 रुपये हेक्टरी रक्कम सरकारच्या माध्यमातून ठरविण्यामध्ये आली आहे. त्यानंतर तुमचं बाजरी पीक जर असेल तर त्यासाठी 28,000 रुपये रक्कम सरकारने ठेवली. त्यानंतर सोयाबीन पिकासाठी 52,000 रुपये हेक्टरी एवढा मोठा पीक विमा सरकारच्या माध्यमातून ठरविण्यामध्ये आला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, आता पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे आणि तुम्हाला चांगलाच दिलासा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. तुम्हाला आत्ताच PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला, 23वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आला, म्हणजे की 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आले आहे. तुम्ही तुमचं अकाउंट चेक केलं का शेतकरी बांधवांनो? 2,000 रुपये जर काय तुम्हाला आले असतील तरच तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा येणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णयसुद्धा घेण्यामध्ये आला. बघा शेतकरी बांधवांनो, आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः पुढे येऊन अधिकृत घोषणा त्यांनी स्वतः केल्यामुळे शेतकऱ्याला आता मोठा दिलासा मिळाला आहे. 8,000 कोटीचा हा निधी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज या 14 जिल्ह्यामध्ये जमा होणार. आता हा निधी कोणाला मिळणार आहे हे आपण पुढे आता पाहूनच घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, आता प्रत्यक्ष रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली असल्याने यावेळी कोणतीही अडचण येणार नाही, असं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता लक्ष देऊन बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला जर मेसेज आला असेल की तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे जमा झाले तरच तुम्हाला हा पण मेसेज येणार आहे. जर तुम्हाला या ठिकाणी मेसेज आला नसेल तर बघा मग अडचण येणार, मग तुम्हाला पीक विमा कदाचित मिळणार पण नाही. आता लक्षामध्ये घ्या, अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमधून जात होते आणि कर्जाचा भार वाढत होता. आता हे पैसे थेट बँकेच्या खात्यावरती थोड्याच वेळामध्ये जमा होणार असल्याचे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं. काही शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये मेसेजसुद्धा आले की त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला. शेतकरी बांधवांनो, कसल्याही प्रकारे सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. लक्षामध्ये घ्या, आपलं चॅनल तुम्हाला एकदम ओरिजिनल अशी अपडेट हमखास देत असते. तर मग शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता 14 जिल्ह्यांची यादी तर जाहीर झाली, परंतु बाकीच्या जिल्ह्यांचं काय? बघा, सरकारने सांगितलं येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये त्या पण जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे, परंतु आज फक्त या 14 जिल्ह्यांचा नंबर लागला आहे. मग आता या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव यायला हवं. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आता सरकारने स्वतः दिली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे अटी आणि पात्रतेनुसारच तुमच्या खात्यामध्ये रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे. शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने काही अटी आणि पात्रतेनुसार हा विमा देण्याचं जाहीर केलं. आता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 23वा हप्ता, 22वा हप्ता, 21वा हप्ता, म्हणजे की जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल, इथून मागे तुमच्या खात्यामध्ये हप्ते आले असतील तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार, अशी पहिली अट सरकारच्या माध्यमातून लावण्यामध्ये आली. आता बघा, दुसरी महत्त्वाची अट म्हणजे चुकीच्या मार्गाने किंवा खोटी कागदपत्र देऊन लाभ घेणाऱ्यांना हा पीक विमा भेटणार नाही. लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा फक्त त्या शेतकरी बांधवांना भेटणार ज्यांनी योग्य मार्गाने, ज्यांच्याकडे सातबार आहे, स्वतःची जमीन आहे आणि त्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरला, अशाच शेतकऱ्याला हा निधी मिळणार आहे. आता बघा, बीड आणि सोलापूर सारख्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी चुका आढळल्याने सरकारने आता कडक चौकशी सुरू केली आहे. खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांच्या मदतीसाठीच सरकारने 8,000 रुपये कोटींची मोठी तरतूद आता पूर्ण केली आहे आणि एवढा मोठा निधी आता बँकांना दिल्यामुळे शेतकऱ्याला चांगलाच दिलासा आता मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा वर असेल त्यांना या पीक विम्याचा लाभ मिळणार नाही.
म्हणजे की आता सरकारने अट या ठिकाणी वाढवली आहे. जास्तीत जास्त शेतकरी आता पीक विम्यासाठी पात्र ठरणार. 2.5 लाख नाही तर 5 लाखांपेक्षा वरती तुमचं उत्पन्न नसायला पाहिजे. जर असेल तर लाभ मिळणार नाही. बघा, ही योजना फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच काढण्यामध्ये आली आहे. तसेच ज्यांची जमीन जास्त आहे आणि उत्पन्न भरमसाठ आहे अशा सावकार शेतकऱ्याला पीक विमा देण्यामध्ये येणार नाही. बघा, हे स्वतः राज्य सरकारच्या वतीने आता सांगण्यामध्ये आलं आहे. मग शेतकरी बांधवांनो, बघा, जर तुम्हाला PM किसान योजनेचे हप्ते भेटत नसतील तर बघा, तुम्हाला एक काम करायचं आहे. तुम्हाला सर्वात प्रथम पोस्ट पेमेंट बँकचं खातं उघडायचं आहे, पोस्ट ऑफिसचं खातं उघडायचं आहे, त्यानंतर KYC करायची आहे. बघा, तुमचे जेवढे रखडलेले हप्ते असतील किंवा तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळत नसेल तर तो देखील मिळाला लागेल. परंतु लक्षामध्ये घ्या, तुम्ही PM किसान योजनेचा फॉर्म भरलेला असावा तरच या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार आहे. बघा, आता आपण जिल्ह्यांच्या यादीकडे वळूया शेतकरी बांधवांनो. बघा, सरकारने सांगितल्यानुसार बघा, पहिला जिल्हा सरकारने निवडला आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यामधील शेतकरी गेल्या 3 वर्षापासून पीक विम्याची वाट बघत होते. जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता थोड्याच वेळामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. शेतकरी बांधवांनो, बघा, तुमच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आता म्हणावी लागणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन बघा, पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की यवतमाळ जिल्ह्यामधील 3,75,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते. बघा, 2022 वर्ष, 2023 वर्ष आणि 2024मध्ये पीक विमा भरून पण त्यांना पीक विमा भेटला नव्हता. मात्र आता त्यांच्या देखील खात्यामध्ये हेक्टरी 27,000 रुपये वितरित करायला सरकारने मान्यता दिली आहे. यवतमाळमधील शेतकऱ्याला आता चांगलाच दिलासा या बातमीमुळे मिळत आहे. तर मग आता बघा शेतकरी बांधव, त्यानंतर पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की लातूर आणि परभणी या 2 जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केले आहे आणि मागील 3 वर्षांपैकी एकदा जरी पीक विमा भरला असेल तर त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की डेबिटच्या माध्यमातून पैसे मिळणार आहे. आता बघा, लातूर आणि परभणीच्या शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया आता वेगाने सुरू करण्यामध्ये आली आहे आणि आता शेतकऱ्यांना अक्षरशः लाभसुद्धा मिळत आहे. आता बघा, पुढील जिल्हेसुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले. हो शेतकरी बांधवांनो, बघा, पुढील जिल्हे म्हणजे धुळे आणि नंदुरबार. बघा, या 2 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 2022 ते 2024 या कालावधीचा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. तसेच बीड आणि बुलढाणा या शेतकऱ्यांना प्राधान्य जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता लाभ मिळत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता स्पष्ट स्वरूपामध्ये जर सांगायचं झालं तर बघा, या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यामध्ये आले म्हणजे की या भागामधील शेतकऱ्याला आता लाभ मिळणार आहे. सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं का? जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तरच या ठिकाणी तुम्हाला रक्कम मिळणार, हे स्वतः सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक फक्त व्हिडिओ बघत चला. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आता बघा, शेवटच्या टप्प्यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यामधील जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये भात आणि नाचणी पिकाची शेती जास्त असल्याने तिथल्या शेतकऱ्याला सुद्धा पीक विमा आता जमा होणार आहे. जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर बघा, नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा हा येणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये ठेवा, जर पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बांधवांनो, कारण की अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायला मिळत असतात. आणि एक महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये ठेवा, शेवटचं एक काम जे की फार्मर आय.डी. कार्ड तुमच्याकडं असणं गरजेचं आहे, तेव्हाच या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार, हे स्वतः सरकारने सांगितलं आहे. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.